ओ कारभारी, बोला. आपल्या ताईच्या पिंकीचं आता 12वीचं वर्ष ना? हो ना. मग तिला आपण नांदेडला घेऊन येऊयात का? म्हणजे 12वीच्या परीक्षेसोबतच ती नीटची पण तयारी करेल. बरोबर आहे तुझं, पण तिला इथं बोलून घेतलं म्हणजे नीटच्या परीक्षेची तयारी तू तिला नीट करू देशील का? म्हणजे नाही म्हणजे घरची कामं लावणं, रील्स बनवणं, मग ह्याच्यात तिचा अभ्यास कसा होणार? ठीक आहे, तुम्हाला एवढाच माझा त्रास आहे ना, मग तिला हॉस्टेलमध्ये ठेवा की. अगं आता हॉस्टेल तरी कुठे चांगले आहेत मुलींना ठेवण्यासारखे? अहो, नारायणी हॉस्टेल आहे की, मुलींच्या राहण्यासाठी पालकांचं विश्वसनीय हॉस्टेल म्हणजेच नारायणी हॉस्टेल. असं काय वैशिष्ट्य आहे बरं तिथे? चला मी तुम्हाला दाखवते. नमस्कार नांदेडकर, राम राम. मुलगी शिकली, प्रगती झाली, पण मुलींना शिक्षणासाठी राहायला सुरक्षित जागा पण पाहिजे. चला तर मग नारायणी गर्ल्स हॉस्टेल या सुरक्षित आणि स्वच्छ हॉस्टेलला भेट देऊयात. इथे लिफ्टची सुविधा आहे, तसंच प्रशस्त आणि हवेशीर रूम आहेत. इथे प्रत्येक ब्लॉक वरती स्वच्छ वॉशरूम आहेत आणि हो, बेड सुद्धा अगदी आरामदायी आहेत. प्रत्येक बेडला लॉकरची सुविधा दिलेली आहे आणि सूर्यप्रकाश थेट रूम मध्ये येतो, त्यामुळे वातावरण अगदी प्रसन्न असतं. आणि हो, जेवण हे अनलिमिटेड आहे. पौष्टिक जेवण मुली त्यांच्या हाताने लागेल तितकं घेऊ. आणि विशेष म्हणजे मुलींचा अभ्यास व्हावा, जास्त वेळ मोबाईल बघू नये म्हणून पालकांच्या सहमतीवरनं रात्री 9:30 नंतर मोबाईल घेतले जातात, तेही रजिस्टरद्वारे. क्लासेसवरनं आल्यानंतर मुलींसाठी अभ्यासाला एसी असलेली प्रशस्त अशी अभ्यासिका आहे. शैक्षणिक क्लासेसच्या अगदी हाकेवरती हे हॉस्टेल आहे आणि याचे ऍडमिशन चालू सुद्धा झाले.